नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या कॅमेरा ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात मित्र हो, वृंदा दिवाण यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा, जी कथा एक गूढ कथा आहे आणि कथेचं नाव आहे प्रयत्न सुरू आहेत. दिवस अमावास्येचा. आजची अमावास्या सोमवती अमावास्या होती. सकाळी उठल्यापासून तुंगी बेचैन होती. अंगणातून ओसरीवर आणि ओसरीवरून खोल्यात उगाचच बिनकामाच्या ती येरझाऱ्या घालत होती. तसं कोणी बाहेरगावाहून वाड्यावर येणार नव्हतं, पण तिचा जीवच स्वतःसाठी उडालेला होता. बेचैन होत होता. नवरा आणि दोन्ही मुलगे शेतावर कामाला गेलेले होते. मोठ्या दोन्ही मुली लग्न होऊन आपापल्या संसारात रमलेल्या होत्या. त्याही येणार नव्हत्या इथे किंवा हिलाही त्यांच्याकडे जायचं नव्हतं. काहीतरी अशुभ घडणार आहे ह्याची चाहूल माणसाच्या आतल्या सावध मनाला आलेली असते. त्यामुळे तो सावध असतो. तिचंही तसंच झालेलं होतं. त्याचं कारणही तसंच होतं. तुंगीची सोबतीण मंगळी हीच कायम तिच्याकडे वाड्यावर येत होती. खूप पूर्वीपासून, म्हणजे तिचं लग्न झाल्यापासून. त्यालाही 30च्या वर वर्ष उलटली असतील. मंगळीचं लग्नच झालेलं नाही. दिसायला कुरूपात जमा होणारी मंगळी तुंगीची खास मैत्रीण होती. नवरा आणि मुलं तालुक्याला शेतीच्या कामासाठी गेली की ती कुणाच्या तरी हाती मंगळीला निरोप धाडे, ये दुपारी, मी एकटीच आहे वाड्यावर. हा सांगावा बहुधा तुंगीच्या वाड्या शेजारी राहणारी लिंगायताची गंगव्वा सांगे. कारण गंगव्वा सुद्धा खूपदा पाणी आणायला मंगळीच्या वाड्यावर जायची. गंगव्वा हाती मंगळी वातीचा कापूस, ओल्या तुरीच्या शेंगा पाठवी. मंगळी तुंगीकडे गेली की मंगळीऐवजी तिची मोठी बहीण काशी तुंगीशी बोलत राहील. मंगळीला बोलूच देत नसे. मंगळी आत उठून गेली की काशी तुंगीजवळ सरकून हळूच आवाजात विचारे, तुंगे, अजूनही तुझा नवरा तुझ्याजवळ झोपतो का ग? आणि ओशाळवाणं हसे. त्या हसण्यातून तिचं अतृप्त मनच भसाभसा बाहेर पडे. तुंगी बिचारी कावरी बावरी होई. काय बाई तरी तुझं विचारणं? असं कोणी कोणाला सांगतं का? ती रागानं म्हणे. आणि तेवढ्यात मंगळी बाहेर आली की आपला नूरच पालटून काशी हसत हसत म्हणे, चहा टाक मंगळे, मैत्रीण आली. तुंगी मग आवरतच घे. नाही नको, माझं झाला, येते मी, असं म्हणून पुढे चालायलाच लागे. काशीचा लाघटपणा तिला मुळीसुद्धा आवडत नसे, पण ती तीव्र निषेधही नोंदवत नसे, कारण मंगळी येताच ती पार बदलूनच जाईल. काशीला तिच्या नवऱ्याने लग्नाच्या 6 महिन्यातच माहेरी धाडून दिलं होतं. नवरा बायकोच्या नात्याची चव तिने अनुभवलेली होती. ती इच्छा उफाळून वर येई आणि ती तुंगीला हाताला धरून मनातले नाना प्रश्न विचारत सुटे. मंगळीशी ती काही या विषयावर बोलणं शक्य नव्हतं, कारण मंगळीचं मुळी लग्नच झालेलं नव्हतं. तिला पुरुषाच्या संघाचा काय अनुभव असणार, हा असा काशीचा विचार असावा. शिवाय मंगळीशी काही बोललं की ती आईला सांगे. सीताबाई हातात काठी घेऊन बडवायचंच तिला बाकी ठेवी. नांत आलं नाही नवऱ्याजवळ, आता वखवक करून काय उपयोग आहे? कुळाला बट्टा लावणारी वेसवाय. आई तोंडाला येईल ते बोलत सुटे. मंगळी हे सगळं मग तुंगीकडे येऊन तिला सविस्तर सांगे आणि वरून म्हणे, तुला बोलावलंय काशीनं, चल तुंगे, पुढे घालून आण म्हणलंय. तिला काशीचा असलेला धाक तिच्या बोलण्यातनं, शारीरिक हालचालीतनं दिसत असे.
तुंगीलाही माहीतच होतं की अशी का आपल्याला वारंवार आग्रह करून बोलवतीये. तुंगीच्या घरी एक नाही 3-3 पुरुष होते, लग्नाचे मुलगे. त्याचं तिला आकर्षण होतं. तिचं अतृप्त मन आतमध्ये हिंदकळत असावं. त्याच्या वाफा तिच्या देहमनात मावत नसाव्यात. तुंगीलाही वाटायचं नवरा नसला तरी काशीला दुसरा कोणी पुरुष भेटावा. त्यात तिला देह आणि मनाच्या पातळीवर तृप्त करावं त्याने, पण ते घडत नव्हतं. खूप दिवस म्हणजे बरीच वर्ष तिचं तळमळणं वाढतच होतं. आणि 2 वर्षांपूर्वी तिला कोणीतरी भेटला. ही तशी आत धुमसत होतीच, आग लागली. नुसतीच लागली नाही तर तिचा भडका उडाला. आणि त्याचा परिणाम म्हणजे काशी वाडा सोडून पसार झाली वर्षभर. इकडे सीताबाईला शोध घेऊन सुद्धा काशीचा ठाव ठिकाणा लागला नाही. बरेच दिवस तिच्या आईनं बेअब्रूपाई अंथरूण धरलं. मंगळीने तिची सेवा केली पण व्यर्थ. त्यातच ती गेली एका अमावास्येच्या रात्री. तडफडून गेली. आणि ती सुद्धा सोमवती अमावास्याच होती. तोच वार होता. तोच दिवस भयाण आणि रात्रभराच्या दाट काळोखाचा. काशी अचानक गेली तशी अचानक उगवली सुद्धा, पूर्णपणे विस्कटलेली. 6-7 महिन्यांची गरोदरची, थकलेली, केस कंजारलेले, रयाच गेलेली, काळवंडलेली, हातापायाच्या काड्या झालेली, जितं जागतं भूतच होऊन परतली. मंगळीने तिला बजावलं, वाडा माझा आहे तसाच तुझाही आहे. पोर पोटात आहे तवर वाड्याच्या बाहेर जायचं नाही किंवा गावात कोणाच्या नजरेला पडायचं नाही. हे कबूल असेल तर इथं राहा, नाहीतर हो चालती. आलं ध्यानात? नाहीतर काय ग? अगं आलीस तशी वाडा सोडून चालायला लाग. आता आईचा जीव घेतलास, आता का आली सावदसे? अगं मी तुझी बहीण आहे, विसरलीस का? नाही विसरले म्हणून सांगते. आईनी मरताना सांगितलं होतं तिला मी गेल्यावर सुद्धा आसरा द्यायचा नाही, घे माझी शपथ. आणि तेव्हा तिने प्राण सोडला होता, कळलं? काशी खाली नजर करून बसूनच होती. आई असं सांगूनच मेली. आई काय ठरवलं? राहते कुठे राहू, कुठे जाऊ? कर्माची फळं भोगावीच लागतात. मंगळीनं तिला हाताला धरून त्याही अवस्थेत फरफटत नेऊन आतल्या अंधाऱ्या खोलीत ढकलून दिलं. दरवाजा लावला, बाहेरनं कडी घातली. आणि ती काशी परतलेलीच नाहीये असंच वागायला लागली. काशी वाड्यात आली हे तिच्या आईच्या आत्म्याला कळलं, जाणवलंच. ती वाडाभर रात्री फिरायला लागली. मंगळी हादरून गेली. आजवर असं झालं नव्हतं. सीताबाईचं तळमळतं मन काशीचा शोध घ्यायला लागलं. त्याला काशीच्या अस्तित्वाचा वासच आला. दाखव कुठे, सांग तिला कुठं लपवलं. तिने कुळाला बट्टा लावला, माझा जीव घेतला, गावभर बदनामी केली. ठाऊक नाही का तुला मंगळी? मंगळीला अमावास्येच्या रात्री कोणीतरी आपला गळा आवळतोय असा गाढ झोपली होती तेव्हा भास झाला. ती संपूर्ण घामानं भिजून गेली होती. जागी तरी किती वेळ राहणार होती? माणसाचं शरीरही विचारानं कधीतरी थकून जायचंच की. तसाच तिला डोळा लागला. खांबाला पाठ टेकून बसल्या आणि तिला जाग आली ती अशी. तिचा जीवच घाबराघुबरा झाला. तोंडातून शब्द बाहेरच पडेनात. डोळ्यांपुढे काहीतरी मांस नसलेलं माणसाच्या शरीरासारखं हलतंय असा भास झाला, तोही सारखा. ही आई तर नसावी असं मनात आलं आणि तिची बोबडीच वळली. असं आजवर घडलेलं नव्हतं. सीताबाई पुरत्या सुडानं पेटली होती. तिचा एक अवयव सुट्टा होता, परत जुळत होता. हाडाचा सांगाडा हवेत हलत होता.
वाडाभर मिट्ट काळोख होता, आटीव काळोख, आणि त्यातही ते दिसलं मंगळीला. तिने फक्त ज्या खोलीत काशीला ठेवलं होतं तिकडे बोट केलं आणि डोळेच मिटून घेतले. झालं, वाडाभर बेफाम वारा व्हायला लागला. धाड धाड काशीला ठेवलेल्या खोलीचं दार वाजायला लागलं. कडीसुद्धा त्या जोरानं खळकन निघाली. उघडी दारं फाड फाड वाजत राहिली आणि खोलीसुद्धा. त्या खोलीतनं काशीच्या भयानकपणे ओरडण्याचा, वातावरण चिरत जाणारा आवाज मंगळीच्या कानावर पडला. काशी त्या अवघडलेल्या अवस्थेत वेडेवाकडे हातवारे करत खोलीच्या बाहेर आली. मंगळे मला वाचव, मंगळे मला वाचव, कुठे मंगळे तू, असं ओरडत ओसरीकडे धावली. मंगळी तर ओसरीवर बेशुद्ध पडून गेली होती. हे सगळं तांडव कळण्याच्या पलीकडे ती पोहोचली होती. पहाटे पहाटे मंगळीला जाग आली तेव्हा तिने बघितलं की आपल्या बाजूला काशी सुद्धा पडलेली आहे. तिचा आंबाडा सुटलाय, केस विखुरलेत. तिला मारल्याच्या खुणा तिच्या चेहऱ्यावर, हातावर होत्या. ओरखडे सुद्धा खोलवरचे होते. मंगळीने तिला काही म्हणता काही विचारलं नाही किंवा आपल्याला काय जाणवलं तेही सांगितलं नाही. काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या असतात. जखमा टवकारू नये म्हणतात, कारण त्यामुळे त्या भळभळतात, चिघळतात. दुसऱ्याच दिवशी भकास मंगळी भर दुपारची करकरीत उन्हाची तुंगीकडे वाड्यावर आली होती. तिची अवस्था बघून तुंगीने विचारलं, काय झालं? काय चोर बीर वाड्यात घुसला काय? का तुलाच बरं नाही आहे? यावर मंगळी उदास हसून म्हणाली, अगे पाणी दे पियाला, जेवायलाही दे. काय सांगू तुला, सांगेन कधीतरी काही दिवसांनी. मंगळीने सगळं सांगितलं. जसं घडलं तसं तिला आठवलं, तिच्या जाणीवेत आलं तसं. तुंगीच्याही पायाखालची जमीन हादरली. तिला संगतवार विचारही करवेना, ती पुरती भांबावली. येतेस का तिथं राहायला? बोलू ग दाजींशी? नाही नको अगं, काशीचं काय करू? त्या संबंध झालेल्या आईचं मला काय होईल ते वाड्यातच. ती थकून गेल्यासारखी उठली. स्वतःशी विचार करत, हातवारे करत वाड्याच्या बाहेर पडली. ही येडी होणार मंगळी, तुंगी पुटपुटत म्हणाली. नवऱ्यानं मुलानं चौकशी करता तिला मनातलं बोलून टाकायला नको असं वाटलं, पण माणसाचं तोंड ते मनातलं मिरवत फिरतं. तुंगीला कशाची तरी घोर चिंता लागली आहे हे त्या दोघांनीही जाणलं. नाहीतरी कशाची तरी चिंता करत बसणं हा तुंगीचा स्वभावच होता. म्हणून त्या दोघांनी सरळ तिचा तो चेहरा उतरणं फारसं मनावर नाहीच घेतलं. तुंगीलाही बरं वाटलं, नाहीतरी ती त्यानं तसं काय सांगणार होती, म्हणजे सांगणं शक्य तरी होतं का? कारण तिने नवऱ्याला खरं खरं सांगितलं असतं तर तिच्या नवऱ्यानं मंगळीचं तिच्या वाड्यावर येणं बंद करून टाकलं असतं, तिला तशी ताकीद दिली असती. आणि तुंगीला मंगळी तिच्या वाड्यावर येणं आवडत होतंच की. मंगळीजवळ तिलाही मनातलं सगळं बोलता यायचं, मन रिकामं करता यायचं. पोटी जन्म घेतलेल्या सावित्री आणि सुमन दोघी मुली आपापल्या संसारात रमल्या होत्या. वर्षातनं एखाद्या वेळेला आपल्या माहेरी राहायला यायच्या, पण त्या 4-5 दिवसात त्या सगळ्या गोष्टी सांगणं शक्य नव्हतं ना. घरात दुसरं बाई माणूसच नव्हतं, त्यामुळे मंगळी तिचं वाड्यावर येणं, स्वतःच्या मनातलं बोलणं तिला आवडायचं. घरातल्या नवरा मुलापेक्षा ते हवंसं वाटायचं. काशीनं आत्ताही मंगळीला म्हटलं होतं की अगं एकदा बोलव की तुंगीला, तीच समजावेल तुला. तुंगी फकस्त तुझीच ताई तर माझी पण सोबती नाही, विसरली का तू? मीच गेले असते तिच्या वाड्यावर. तू कडी लावून ठेवलीस ना बाहेरून घराला. नशीब भाजी भाकर होती ते. तुला माझी माया येत नाही का ग मंगळे? जेवण घेऊन काशीच्या खोलीत मंगळी गेल्यावर ती तिला म्हणे, अगं निदान मी परत आली आहे हे तरी तिला सांगशील का? ती विनवणीच करायची.
काशीची वखवक शमली होती, तिच्या देहाची आग शांत झाली होती, पण आता ती अजूनच विचित्र अशा परिस्थितीत अडकलेली होती. ती असह्य झालेली होती. आपल्याला हा वाडा सोडला तर कुठेही थारा नाहीये हे चाणाक्ष काशी मनोमन पुरती ओळखून होती. तिला फक्त तिच्या मुलाला जन्म द्यायचा होता. एकदा का तिची त्यातनं सुटका झाली की ती काही दिवसात मंगळीवर तो जीव सोपवून पुन्हा पसार होणार होती. तिला काळजी होती ती स्वतःची ह्यातून सुखरूपपणे सुटका होण्याची. बाळंतपण म्हणजे जीवावरची पोळी ग माय, असं तिची आई बऱ्याच वेळा म्हणताना तिने ऐकलं होतं. ती त्या संधीची वाट बघत होती. मग नंतर मंगळीवर स्वार होऊन हिसका हिसकी करून ती वाड्याच्या बाहेर पडणार होती आणि एकदा का मोकळी झाली की तिला बाहेरचं उघडं जग खुलंच होतं. तिला मग ज्याने तिला दगा दिला त्याचा सूड उगवायचा होता, त्याच्या नरडीचा घोट घ्यायचा होता. तीही त्याला गोडगोड बोलून एकांतासाठी नेऊन अंधाऱ्या खोलीत बसून तिचे बेत रचत होती. तिच्या मनात खूप काही खदखदत होतं. मंगळीनं तुंगीला सांगितलं की तुंगे, तुला काशी बोलवते, येते का वाड्याव? अगं बाया, काशी आली वाड्याव? कधी आणि कशी येते? तेवढं विचारू नको बाये. आली पोट वाढवून, कोंडून ठेवली तिला खोलीत. बाहेर कशी सोडू तिला तुंगे? केवढी ग फजिती होईन आमची, आहे का नाही? अगं आई हिच्या घोरानं गेली. तुंगीला वाटलं हे कधीतरी होणार होतच. ती तशी आसोसलेलीच होती पुरुषासाठी. तिने मग मंगळीला ती तिच्याशी मंगळी नसताना काय विचारायची ते सुद्धा सांगून टाकलं. मंगळीनं मान डोलवली आणि म्हणाली, तशीच आहे उकिरड्यावानी. आईला म्हणायची, दे की मला लगीन करून दुसरं, का जाऊ वाडा सोडून, मला राहवत नाही गाड्या बिगर. तुंगीच्या तर अंगाभर शहाराच उठला. तिला प्रश्न पडला की एखादी बाई अशी असू शकते? कशासाठी? का दैवानं तिला भरल्या ताटावरून हाताला धरून उठवलं म्हणून? त्या मंगळीला तरी कुठे पुरुष भेटला? पण मंगळी एक बाई म्हणून आपण कशा आहोत ते माहिती आहे तिला. कोणी जवळ आलास तर ती फक्त मजा लुटायला आपल्या जवळ येईल. तो आपल्याशी लग्न करणार नाही, संसार करणार नाही, हे मंगळी जाणू नये. आणि मंगळीनं आपल्या मनातलं हे तुंगीजवळ बोलून दाखवलं सुद्धा होतं. असतं एखादीचं नशीब नासक, हा तिचा स्वतःच्या बाबतीतला विचार होता. तुंगी मात्र उगाच परेशान होती. पण मंगळीसाठी काही करणं तिच्या हातात नव्हतंच. तिची नुसती आत तडफड तेवढी व्हायची. विचार करून तिचं डोकं भणभणलं. तुंगीकडे आली, तिच्या गळ्यात पडून म्हणाली, गेली ग काशी मरून? लेकरू पण पोटातच गेलं, कळाच नाही आल्या बिचारीला, तशीच गेली, दोघं बी गेली ग. तुंगीनं मंगळीला पोटभर रडू दिलं. रडून रडून बोलून बोलून मंगळी अखेर रीतीहून वाड्यावर गेली. नंतर बरेच दिवस मंगळी वाड्यावर आलीच नाही तुंगीला भेटायला. तुंगीलाही अस्वस्थ वाटलं. तिने मग गंगव्वाला बोलवून घेतलं आणि विचारलं, मंगळी आलीच नाही का भेटायला? काय बरं बिरं नाही काय तिला? तू जाती ना कवर वाड्याव पाणी आणायला? हा जाते पाणी आणाय, पण गेली नाही मी बऱ्याच दिवसात, आणि वाडा बंदच दिसतो. कडी वाजवून वाजवून मी मात्र परेशान होते. तुंगीला वाटलं गंगव्वा कशासाठी वाड्यावर येते हे माहिती आहे. आडाचं पाणी शेंदायला ती येते ना, त्यामुळे ती दार उघडत नसावी. आड आटला का काय त्याचा? पण असं आजवर कधी झालेलं नव्हतं. मग तिने गंगव्वाला सांगितलं का, सांग की मंगळीला तुंगीला बोलवले म्हणून, ये म्हणून सांग. ती वाट बघत असेल ग माझी, सांगशील का तिला तेवढं? पण तुंगीला वाटलं की आपण का नाही उठून जातोत मंगळीकडे? ती इथे यायची वाट का बघतोय आपण? काय करायचं, जायचं का नाही? तिचं स्वतःशीच ठरत नव्हतं. तोच गंगव्वा परत आली आणि म्हणाली, तुंगे, तिने तुलाच बोलिवले वाड्याव, आण घातली, जा जाऊन ये. आणि तिचा चेहराच बदलला, ती कावरी बावरी झाली. तुंगीही स्वतःशी चरकली. का ग गंगव्वा, काय झालं? सांग की, काय दिसलं का तुला? मंगळी का अजून काय? माझी शपथ आहे तुला. मंगळीनं दार उघडलंच नाही. फटीतनं बघितलं म्या, वाडाभर पाला पाचोळा,
वाडा महिनाभर तरी झाडलेला नसावा. काय करती ही मंगळी एकटी वाड्यात. ती फार न बोलता निघाली. तिने अजूनही काहीतरी वाड्याच्या फटीतनं बघितलं असावं, पण ते तिच्याच्यानं सांगवत नव्हतं. होतं असं कधी कधी. माणूस मनातलं बोलायला कचरतो, तो घाबरलेलाच असतो. तुंगीचं मन अजूनच सुन्न झालं. तिला स्वतःचं घर खूप उदास भकास वाटलं. घरातली शेतावर गेलेली माणसं आज लवकर परतावीत असं तिला वाटलं. तिचं मन कातर कातर झालं. तिने स्वतःशी ठरवलं, बोलवतीच आहे ते जाऊन येऊ. काय सोबतीन तर आहे आपली हमेशा वाड्यावर येणारी, आजवर येत असलेली. पण मनात आलं तरी तुंगीला झालंच नाही मंगलीकडे जाणं. मध्ये आठवडाभर नवऱ्याला बरं नव्हतं. मग तिघेही तालुक्याला गेले अवजारं बिघडली म्हणून आणायला. विलंब होतच गेला. तेवढ्या काळात गंगाव्वा घरी आली आणि तिने विचारलं, तुंगे गेलती का व तू मंगळीकडं? नाही तर तिला वाटायचं म्याच तुला सांगितलं नाही, ये की जाऊन. आणि मग तुंगीनं ठरवलं उद्याच्याला मंगळीकडे जाऊन यायचंच. आता तर तिने स्वतःच्या मनाचा तसा निश्चयही केला. मंगळीची तिला आठवण यायचीच. तिच्याविषयी वाईटही वाटायचं, कारण मंगळी तिची लहानपणापासूनची मैत्रीण होती, जीवाभावाची सखीच. आजवर वारंवार तुंगीकडे येत गेली होती ती फक्त मंगळीच. ती काशी लग्नानंतर तशी वागायला लागल्यानंतर तिच्याकडे वाड्यावर ठरवून जात नव्हती तुंगी. तुंगीला काशीच्या नजरेची, तिच्या वासनेनं भरलेल्या अतृप्त मनाची भीती वाटत होती. पण आता तर मंगळीनं बोलवलं होतं, शिवाय काशी नव्हतीच. मंगळीसाठी जाणं भाग होतं आणि ती तिच्या मनाची सुद्धा गरज होतीच. उभ्या उभ्या जाऊन येऊ म्हणता म्हणता कामं आटोपेपर्यंत दुपार झाली. तुंगीला निघायला दुपारचं चटचटतं ऊन लागलं. पायातली सैल वाहन सांभाळत सांभाळत ती निघाली. तुंगीच्या मनात उत्सुकता होती, कुठेतरी थोडीशी भीतीही होती. तुंगी उन्हाची भराभरा चालत आली. गल्लीच्या पार टोकाशी मंगळीचा वाडा. जुनाट, थोडा पडका, रया गेलेली, माणसाचा वावर नसलेली वास्तू. ती उदास भकास वाटतेच. त्यातून ह्या वाड्यात 2 मृत्यू झालेले, तेही वाड्यात राहणाऱ्यांचे. त्यातून तो वाडा सीताबाईचा होता. ती मालकीण होती वाड्याची, पण ती आता जिवंत नव्हती. तुंगी वाड्यासमोर थांबली. तिला गंगव्वासारखं दाराच्या फटीतून आत डोकावून बघावंसं वाटलं. क्षणभर तिला तो मोह झाला. तिने तसं केलंही. पण वाड्यात तिला समोर ओसरीला वगैरे मंगळी दिसली नाही. तिची ती सवय होती, सोप्यावर पाय खाली सोडून हलवत बसायची. तसं बसून विचार करायची आणि बोलण्याची सुद्धा. मंगळी एकटी तर होती इतक्या मोठ्या वाड्यात. ती आत कुठेतरी असणार वाड्यामध्ये, तेही तुंगीला जाणवलं. तुंगीनं जोर लावून दाराची कडी वाजवली, 1दा 2दा 3दा, पण आत काही हालचालच नव्हती. तिचं मन चरकलं. मनात नाना शंका आल्या. आपण मंगळीकडे यायला फार उशीर तर केला नाही ना, असंही झटकन मनात येऊन गेलं. पण क्षणभरच. मंगळी तशी नाही, धीट आहे. नाही तर आई गेल्यावरती एकटीच वाड्यात कशी राहिली असती. एकटी या वाड्यात राहणं शक्यच नाही. तुंगीनं पुन्हा कडी वाजवली आणि ती थांबली तर तिला दाराची आतून कडी काढल्याचा, आडसर सारल्याचा आवाज आला, पण दार उघडलं गेलं नाही. मंगळी, अगं मी तुंगी, असं म्हणत तुंगीनं दार लोटलं. दार फाडकन पूर्णपणे उघडलं गेलं. ते जुनं पानं, उन्हा पावसात वयस्क झालेलं दार सताड उघडलं गेलं, तेही कर्र कर्र आवाज करत. तुंगीला वाटलं दार मोडतं का काय बाया. ती त्या दाराकडे बघत राहिली. नंतर तिची नजर मंगळीला शोधत राहिली. मंगळी कुठेच दिसेना. मंगळे मंगळे तिने हाका मारल्या. वाडा मात्र धूळ भरला. न झाडलेला, ओसाड, भयाण. मंगळे, अगं मंगळे, असं करत सवयीनं तुंगी जोता चढून अंगणातनं वर आली, मंगळीला शोधत. इकडं ये, इकडं ये, इकडं, इकडं हाय ग मी. क्षीणसा मंगळीच्या खोलीतनं आजारी आवाज आला, दुरूनचा आवाज.
कोणीतरी पाठमोरी कृष्य व्यक्ती दाराकडे पाठ करून बसलेली. ही मंगळी मंगळी असं वाटून तुंगी पुढे झाली 4 पावलं, तर गपकन वळून ती व्यक्ती म्हणाली, आता आली आहेस वय? म्हणे ग, अगं ह्यासनी बरं नव्हतं, कशी येणार सांग? आज ती गबी तालुक्याला गेलतो सकाळ धरणं, तेव्हा टेमगावला आले. मंगळीचा हात हातात घ्यावा असं तुंगीला काही वाटलं नाही. डोळे मोठे करून मंगळी तुंगीकडे बघत होती आणि तुंगीला मंगळीच्या जागी काशीचा भास झाला. म्हणजे ही मंगळी नाहीच. काशीनी मंगळीचा घोट घेतला काय जीवाचा, असं तुंगीच्या मनात आलं. त्यात मंगळीच्या भेसूर हसण्यानं भर घातली. मंगळी म्हणाली, आता आलीयस तर राहीतच, मी नाही सोडायची तुला. मंगळी उठली. तिने तुंगीला गळामिठीच मारली, जोराची, एकदम जोराची. तुंगीला श्वास घेणं जड झालं. तिचा श्वास गुदमरला. ती ओरडली, पण त्या वाड्याकडे येणार कोण? तिथे कोणी फिरकतच नसे फारसं. मग तिचं ओरडणं, हाका मारणं कोणाला ऐकायला जाणार? नाही गेलंच नाही कोणाला. मंगळीनी का काशीनी तुंगीचा जीव घेतला? तिला वाड्याच्या ओसरीला नेहमीसाठी आणलं. थोड्या वेळानं तुंगीच्या देहाला उचलून त्याच आडात कोणीतरी ढकललं. आडातलं पाणी आवाज करत ढवळलं गेलं. त्या खोल आडातलं काळशार पाणी मोठा दगड आत पडावा तसं उसळलं. लाटा येत होत्या. नंतर शांत शांत झालं सगळं. इथे काही क्षणापूर्वी काही घडलंच नाही, इतकं शांत. तासाभरात तालुक्याला बाजाराला गेलेली मंगळी वाड्यात आली तर तिला वाड्याचं दार सताड उघडं दिसलं. तिने आडात डोकून बघितलं तर काशीचा आवाज आला, तुंगीला मी सोबत आणलंय, तू कवा येणार आहेस का आत्ताच येती बोल. मंगळीची बोबडीच वळाली. तिला वाडा सोडून पळून जाता येईना. मंगळीला आता तुंगी म्हणतीये, अगं ये मंगळी, तू भी ये, मी तुला आणणारच आहे इथं थंडगार गपगार पाण्यात. आता काशी आणि तुंगी दोघींचेही प्रयत्न चालू आहेत. प्रयत्न चालू आहेत मंगळीला आडात ढकलण्याचे. यश येईल तेव्हा येईल, पण प्रयत्न चालू आहेत. मंगळीला खडसावण्याचे, भीती दाखवण्याचे प्रयत्न चालू आहेत. मंगळी विझत चालली आहे आत आत आत. मित्रांनो, कशी वाटली ही कथा? गूढ कथा वृंदा दिवाण यांच्या लेखणीतनं साकारलेली प्रयत्न सुरू आहेत. ही गूढ कथा तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ लाईक करा, हा व्हिडिओ मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, कथेबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूयात मित्रांनो वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.